आता मार्केटने जे परवा दिवशी आपल्याला जो गॅप डाऊन दिला होता, त्या गॅप डाऊन मध्ये बघा इथं आपल्याला ट्रेड कसा मिळालेला आहे. मार्केट या ठिकाणी टॉपला बंद झालं होतं. डायरेक्ट ऍक्सिस बँक आणि इन्फोसिस यांच्या रिझल्टमुळे हे गॅप डाऊन झालं. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला ट्रेड कुठं मिळाला? या ठिकाणी सिग्नलची दिशा ट्रेड लाईनचा क्रॉस होत, ट्रेड लाईन क्रॉस झाली, त्याच्या रिटेस्ट झाले, रिटेस्ट झाल्यानंतर त्याच्या ब्रेकआउटला आपल्याला हा ट्रेड मिळाला. बरं, हा इथपर्यंत का घेतला? तर इथं माग आपला बाईंग झोन आहे. बाईंग झोनच्या थोडं खाली घ्यायचा असतो, की जेणेकरून बाईंग झोन तोडल्यानंतर रिटेस्ट पर्यंत तो निघून जातो आपला ट्रेड. लेवल कुठपर्यंत घ्यायची असती? हा बाईंग झोन जेव्हा तुटतो तेव्हा हा दुसरा बाईंग झोन असतो आपल्याला. वरती जाताना हे सेलिंग झोन असतात, हे हा ब्रेक झाल्यानंतर डॉटेड लाईन बनते. तोपर्यंत आपल्याला इकडल्या चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा, या ठिकाणी तर रेड सेलिंग झोन असतो, या ठिकाणी ग्रीन झोन असतो. आता मार्केट एवढ्या रेंजमध्येच फिरतंय, या मोठ्या रेंजमध्ये. दिवसातनं आपल्याला एक ट्रेड जरी मिळाला तर तो भरपूर छान होतो. याच्यामध्ये 40 पॉईंट आपल्याला मिळून जातात. त्याच्यानंतर हे बघा, इथं बायचा सिग्नल मिळाला, ब्रेकआउट झाला, सस्टेन नाही केला, तिथूनच खाली आला. बरं, खाली आला तर लगेच आपल्याला दुसरा ट्रेड घ्यायची गरज नाही. ज्यावेळेस खाली येतो एक बॉटम बनवतो, वरती जेव्हा जायला आपल्याला एक ट्रेड लाईन टाकतो, तिथून तुम्हाला पुढचा ट्रेड आरामात मिळतो. आणि या कंडिशन मध्ये तुम्हाला स्टॉप लॉस सुद्धा छोटा ठेवता येतो. तर हा इकडचा ट्रेड काही घेतला नाही मी, मी फक्त एवढाच ट्रेड केला होता. आता या ठिकाणी सेलचा सिग्नल जरी आला तर लगेच घ्यायची गरज नाही आपल्याला, कारण की इथे खाली ग्रीन लाईन आहे. ग्रीन लाईन खाली, रेड लाईन वरती, म्हणजे मार्केट एवढ्या रेंज मध्येच फिरणार आहे. मोठ्या टाइम फ्रेम नुसार जर विचार केला आपण, तर खाली रेड लाईन आहे, हे तोडून आपल्याला या झोन पर्यंत येणार, एवढं धरून चालायचं असतं. पण जोपर्यंत सिग्नल पडत नाही तोपर्यंत आपल्याला त्या डायरेक्शनला मुवमेंट घ्यायची नाही. इकडे बँक निफ्टी मध्ये काय चाललंय ते पण आपण पाहू. बँक निफ्टी मध्ये बायचा सिग्नल निघाला. या कॅन्डलच्या वरती आपण बाय करू शकता. दुसरा सिनेरिओ, जर समजा मार्केट खाली आलंच तर या ट्रेड लाईनला ज्यावेळी टेस्ट करेल, इथे एक ग्रीन कॅन्डल बनवल, त्या ग्रीन कॅन्डलच्या ब्रेकआउटला तुम्ही वरती घेऊ शकता. तोपर्यंत वेट करायचं, लगेच आपल्याला पाळायची घाई नाही.
साहेब ते लॉट साईजचं सॉल्व्ह झालं काय, बघितलं तुम्ही, काय कळलं? नाही नाही, ते मंथली एक्सपायरीला 25च दाखवतंय सर. अच्छा. प्रीमियम भरपूर ऍडजस्ट झालेले आहेत बरं का. ऑप्शन मध्ये प्रीमियम वाढणार नाहीयेत फार, जोपर्यंत आता बँक निफ्टीची रॅली होत नाही, आपलं बजेट रॅली पूर्ण होत नाही तोपर्यंत. कारण की इथे बघा आता 2 स्ट्राईक आहे, 2 स्ट्राईक मध्ये किती प्रीमियमचा फरक आहे. आता चाललेलं आहे आपलं 48,800, त्याचं प्रीमियम 1,080 आणि 48,900 याचा प्रीमियम आहे 1,427. म्हणजे प्रीमियम भरपूर वाढलेले आहेत आता सध्या, जानेवारी एंड. आपल्याला आता या ठिकाणी बघायचं आहे, आता बँक निफ्टीचा आपण कोणता सीई घेऊ शकतो. या कॅन्डलच्या ब्रेकआउटला आपल्याला घ्यायचं आहे. येऊन दे वरती थोडा. निफ्टीमध्ये काय चाललंय? निफ्टीने आता या ठिकाणी जर बघितलं तर 3 मिनिटावर आपल्याला हा जो ट्रायंगल पॅटर्न होता, या डायरेक्शनला ब्रेक केलेला. या ठिकाणी आपण 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम नुसार एक सेलचा सुद्धा आपण ऑर्डर टाकू शकतो. स्टॉप ही ट्रेड लाईन ठेवायची आणि टार्गेट हा झोन, या झोनच्या थोडं वरती घ्या. तर आता याचा आपल्याला ऑप्शन कसा घ्यायचा हे आपण बघू. निफ्टीची ऑप्शन चेन ओपन करायची पहिली. आज सोमवारचा दिवस असल्यामुळे आपल्याला करंट एक्सपायरी मध्ये घ्यायचा असतो. 2300चा ऑप्शन बघू शकतो आपण. आपला नियम काय आहे, 230 ते 250 या रेंज मध्येच आपल्याला पाहायचा असतो. आता पीई साईडला जर बघायचं झालं, 23,300चा पीई पाहू शकतो आपण. आता या ठिकाणी सुद्धा ट्रेड लाईन जनरेट झालेली आहे. आई तर ट्रेड लाईन जवळच. या ट्रेड लाईनच्या वरती फक्त या कॅन्डलची क्लोजिंग येऊन द्या. ट्रेडिंग व्ह्यूला साहेब ऑप्शन्स दिसतं. हो मग ते काय पॅकेज घ्यावं लागतं का? हो हो, याचं पॅकेज आहे सर आपलं. तेच, म्हणजे मला तर नॉर्मलच दिसतं, काही दिसत नाही. हे बघा आता या कॅन्डलचा टॉप तुटलेला आहे. याच्यावरती तुम्ही या ट्रेड लाईन पर्यंत घेऊ शकता आणि स्टॉप लॉस ठेवायचा. तर तुम्ही हा स्टॉप लॉस ठेवू शकता. कोणता? हा लो. हा ऑप्शनचा 1 मिनिट आहे ना? हो हो, ह्याच्यात सिग्नल आलाय. 1 मिनिटला आलेला आहे, पण थोडं वेट करायचं असतो पण या इकडे कॅन्डलला. निफ्टी 50 मध्ये नाहीये ना? निफ्टीमध्येच, बँक निफ्टी नाही बघते आपण. नाही नाही, हा ऑप्शन आहे ना निफ्टी 50चा, त्याच्यात सिग्नल दिसतोय, आणि इकडे नॉर्मल जो निफ्टी 50. नॉर्मलचा आलेला नाहीये, हा. नॉर्मलचा येईल.
थोडा वेळ लागणार, फार स्लो मध्ये येणार मार्केट. आता लगेच आपल्याला घ्यायचं नाहीये, येऊन दे त्याला वरती. हा पुल बॅक आहे त्याचा. या तयार करून ठेवायचा असतो फक्त ऑप्शन आपल्याला. किती आहे, 236 ला एंट्री होती आपली. 36च्या जागेवर आपण 37-38 ला एंट्री करू शकतो. म्हणजे 238 ची एंट्री जरी धरली तर आपल्याला स्टॉप लॉस कितीचा होतोय, 197चा. म्हणजे 40 पॉईंटचा स्टॉप लॉस येतोय हा. मग 1 मिनिट टाइम फ्रेमला. आणि तसं 3 मिनिट टाइम फ्रेम नुसार जर बघितलं तर स्टॉप लॉस आपल्याला, छोटा स्टॉप लॉस होत नाही आपल्याला कुठंच. याच्या वरती क्लोजिंग नाही आली त्यामुळे अजून एंट्री व्हॅलिड नाही झाली. या ट्रेड लाईनच्या वरती जर कॅन्डलची क्लोजिंग आली असती ना तर आपण बिंदास घेतला असता, छोटा स्टॉप लॉस ठेवून. मग तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेम नुसार पाहू शकता. हम्म. आता इथं हेच का बघितलं आपण, ट्रेड लाईन क्रॉस झालेली आहे. 3 मिनिट टाइम फ्रेमला सुद्धा क्रॉस झालेली आहे बघा. या ठिकाणी जर बघितलं आपण, सेलचा सिग्नलच चालू आहे आणि ही ट्रेड लाईन जी आहे खालची, ही क्रॉस ओव्हर झालेली. तर फक्त या ट्रेड लाईनच्या वरती कॅन्डलची क्लोजिंग आली की मग आपण बाय करू शकतो. स्टॉप लॉस अजून छोटा होऊन जाईल तुमचा इथं. मग जर याच्यावरती क्लोजिंग आली तर, नाहीतर आपला जो आहे तो आपल्याला ठेवावा लागेल. पहिली क्लोजिंग येऊन द्या, मी तुम्हाला व्यवस्थित एंट्री देतो. म्हणजे ऑप्शन मध्ये लगेच घाई करून जो उपयोग नाही, एकच ट्रेड करायचा आपल्याला दिवसात. पण तो पण असा करायचा ना की मलाही सारखा आपल्या हातात आला पाहिजे. बरं, आपण ऑप्शन तयार केला, कुठून घ्यायचंय ते सुद्धा तयार केलं. या बघा, ट्रेड लाईनच्या वरती क्लोजिंग आली. आता हा या इथं ट्रेड लाईनला टेस्ट करत राहणार बराच वेळ. हा छोटा स्टॉप लॉस वर तुम्ही ठेवू शकता. 216 म्हणता म्हणता 215 वगैरे ठेवू शकता, ठेवायचा असेल तर. नाही तर मग आपला जो आहे हा 40 पॉईंटचा, तो सफिशियंटच आहे. छोटा स्टॉप लॉस या ठिकाणी, या कॅन्डलचा बॉटम. आणि मोठा स्टॉप लॉस या ठिकाणी 40 पॉईंट. बर, ऑप्शन घेताना आता दुसरी गोष्ट काय बघायची, तुम्ही स्ट्राईक सिलेक्ट केली, कुठून घ्यायचंय ते सुद्धा सिलेक्ट झालं, स्टॉप लॉस सिलेक्ट झाला, पण एंट्री केव्हा करायची. आपण करतोय सेल साईडला एंट्री, तेव्हा या ठिकाणी जो आपला टेबल आहे, या टेबलमध्ये आपण पाहायचं असतं सेल साईडला 80% पुढे व्हॉल्यूम पाहिजे, पर्सेंटेज. हा दिसतोय आपल्याला 98%. दिसतोय का तुमच्या ह्याच्यात, निफ्टी 98? हो. हा, म्हणजे 80%च्या पुढे म्हटल्यानंतर तुम्हाला या ऑप्शन मध्ये पैसे मिळणार. आता टार्गेट कसे धरायचे असतात, हा पहिला सेलिंग झोन आहे त्या थोडं अलीकडे आपल्याला 40 पॉईंटचा बुक करायचा असतो. आणि हा तुटल्या. साहेब, माझ्या माझ्या याच्यामध्ये ना तिथे खाली वेगळेच सिम्बॉल आहेत. ते चेंज होत राहतात का सिम्बॉल? हो हो, त्याच्यावर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर असं एक हे ओपन होतं आणि या ठिकाणी इथं स्क्रोल केलं की इथं खाली आपल्याला टेबल तो चेंज करता येतो. ओके. तुम्ही एक मिनिट कशा ट्राय करतो. त्या गोष्टी लावायच्या. आता इथं निफ्टी,
निफ्टी इंडेक्स, याला क्लिक केलं की या ठिकाणी बरोबर ते सगळं लागतं आणि ओके म्हणायचं. पहा आता या ठिकाणावरूनच बाउन्स करतोय. मी यासाठीच अजून एंट्री केलेली नाही. मग कोणते इम्पॉर्टंट, बँक निफ्टी, निफ्टी आणि कोणते? आता या ठिकाणी मी निफ्टी, बँक निफ्टी, रिलायन्सचा स्टॉक, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस एवढंच लावून ठेवलेले. तुम्ही काही स्टॉक्स लावू शकता. तुम्हाला काही स्टॉक असतील तुमच्या पोर्टफोलिओचे ज्यांच्यावर लक्ष ठेवायचंय, ते पण लावू शकता तुम्ही. आणि इथं काय आपली एंट्री काही ट्रिगर होत नाहीये बघा. म्हणजे आपल्याला हम्म. पीई मध्ये बसून उपयोग होत नाही वाटतं, कारण की आपले या ठिकाणी बघा, या ट्रेड लाईनच्या वरती गेलं की मग आपल्याला सी साईडला विचार करायचा. तोपर्यंत आपल्याला एंट्री नाही. या ठिकाणी बघा, या ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली आलेले दिसते, पण इथं आपले प्रीमियम वाढलेले दिसतात का? या ठिकाणी नाही वाढत. वाट पाहू. आणि जर समजा मार्केट इथूनच जर समजा या ट्रेड मध्ये घुसला, वरती रेड लाईन खाली ग्रीन लाईन, तर हा साईडवेज, या ठिकाणी एंट्री आपली सोडून द्यायची असते. या ठिकाणी आपल्याला एंट्री करायचीच नाही, विचारच नाही करायचा, मग दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायचं. आता या ट्रेड लाईनच्या वरती क्लोजिंग जर दिली तर आपल्याला सीई मध्ये बसावं लागणार, म्हणजे ही पण एंट्री आपली व्हॅलिड नाही झाली. आता इथे सीई मध्ये आपण शोधू शकतो. हा 2300चा आहे. म्हणजे आपल्याला काय काम असतं, आपण फक्त आहे ना, सेलेरिओ जर बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला जाऊन वाट बघायची असते. आता हा सुद्धा इथपर्यंत जास्तीत जास्त येऊ शकतो, म्हणजे हा सेल मध्ये. मग सीईचा पण आपल्याला उपयोग नाहीये, आपल्याला उपयोग पीईचाच होणार आहे.
त्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. येऊन द्या थोडा खाली यायला, मग आपल्याला पुन्हा बाय करता येईल. म्हणजे म्हणतात ना आपल्याला की ~9 वाजता, आपल्या ~9:30 वाजता आपला ट्रेंड बदलतो, 10 वाजता ट्रेंड बदलतो. ते याच प्रकारे असतं. आपला अल्गोसुद्धा तयार होतोय बरं का सर आता. किती टाइम आहे अजून? हा, किती वेळ लागेल अजून? कशासाठी? अल्गो अल्गोसाठी. आहे. हा. अल्गोसाठी अजून तरी एक दीड महिना लागणार आहे. अच्छा. कारण की आता एवढ्या 8 दिवसात जर तो चालू झाला माझ्या अकाउंटला, तर कमीत कमी महिनाभर का होईना मला त्याच्यावर ऑब्झर्वेशन करणं आहे. हम्म. प्रत्येक ट्रेडचा व्यवस्थित ब्रेकआउट होतोय का, तो मिळतोय का, ते सगळं पाहणं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. तोपर्यंत नाही. एंट्रीसाठी थांबू आपण. होऊन द्यायचा रिटेस्ट. ट्रेड लाईनच्या इथे त्याचा स्टॉप करतो. इथं ओरिजिनल याच्यावर जर बघितलं आपण स्पॉटवर चार्ट, त्याच्यात लवकर आपल्याला समजून येत नाही, आपल्याला ऑप्शन मध्येच पाहावं लागतं. निफ्टी ऑप्शन आपल्याला ट्रेड लाईनच्या वरती स्टेबल जर झाला तर सीई मध्ये बसायचं. आता तसं 1 मिनिट टाइम फ्रेमला जर बघितलं तर अजून आपल्याला इथं सिग्नल नाही. जो परवाचा बायचा सिग्नल आहे तोच आहे, हा बायचा सिग्नल या ठिकाणी आलेला. पण या ठिकाणी सेलिंग झोन होता, त्यामुळे आपल्याला घ्यायचा सिनेरिओ नाही येत आहे. येऊन द्या परत P ला.
हो, आता इथं वरती जाताना दिसतोय आपल्याला, पण या ठिकाणी व्हॉल्यूम ड्रॉप झालेला आहे. म्हणजे आपल्याला पीई साईडला सुद्धा बसता येत नाहीये अजून. वाढला पीईचा व्हॉल्यूम.
विक्रम सर थोडी एंट्रीसाठी वाट बघावं लागणार आहे आपल्याला, कारण की हा मोठा स्क्वेअर अजून हे नाही होते, ब्रेक होत नाही. या ठिकाणी आता रेड लाईन वरती आहे, ग्रीन लाईन खाली आहे. रेड लाईन पाशी आला की सेल मारणार, ग्रीन पाशी आला की वरती बाउन्स करणार, आणि या कंडिशन मध्ये आपले प्रीमियम डीके होणार. तर या ठिकाणी आपल्याला आता वाट बघायची की बाबा हा जो बॉक्स आहे हा तयार केलेला, हा केव्हा तुटतोय. मोठ्या टाइम फ्रेमला काय दिसते आपल्याला इथे, या ठिकाणी सी साइडच दिसते आपल्याला, पण या ट्रेड लाईनला टच करत करत वरती जाणार. हा बॉक्स तुटल्यानंतर आपल्याला इथं सी साइडला बसते.
आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय ना की मार्केट वरती चाललंय, तर इथे सुद्धा ऑप्शन मध्ये पाहिलं तर इथे बाईंग, इथं सेलिंग. म्हणजे जोपर्यंत आपल्याला या बॉक्सच्या बाहेर जाता येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणतंच ऑप्शन घेता येणार नाही. हा फक्त प्रीमियम डीके चालणार आहे. हा सीई मध्ये बघितला आपण, आणि सेम पीई मध्ये सुद्धा आपल्याला पाहण्यात येईल बघा आता. खाली ग्रीन लाईन, वरती रेड लाईन, म्हणजे दोन्हीकडे प्रीमियम फक्त मेल्ट होणार आहे. हर्षद सर.
आता या ठिकाणी बघितलं आपण, मार्केट ओपन झालं, गॅप अप, खाली बॉटम बनवलाय, परत रिकव्हरी पण झाली आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रीमियमची कुठंच ब्रेकआउट नाही, व्हॉल्यूमचा पण स्पीड नाही. तर अशा कंडिशनला आपल्याला थांबणं हे फार उपयोगाचं आहे.
बजाज फायनान्स मध्ये बाईंग साईडला आपण बघू शकतो. स्टॉप लॉस तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. 1:1 ट्रेड तुम्ही घेऊ शकता. तर याच्या पुढे आपल्याला कुठं आपल्याला हे टार्गेट किती ठेवायचे ते पाहण्यासाठी हा सेलिंग झोन, हा सेलिंग झोन तुटल्यानंतर त्याच्या रिटेस्टला घ्यायचा आहे. लगेच आपल्याला एंट्री करायची नाही. जोपर्यंत या रेड ट्रेड लाईनच्या वरती बजाज फायनान्स आहे तोपर्यंत हा तुम्हाला बाईंग मध्येच राहणार. सेलिंगचं बघायचं नाही. बी सॉफ्ट बी सॉफ्ट या रेड ट्रेड लाईनच्या वरतीच बायमध्ये बसायचे या सेलिंग झोन पर्यंत. तोपर्यंत हा या कंडिशन मध्ये साइडवेज मध्ये जाईल. सिप्ला सिप्ला मध्ये या कॅन्डलच्या ब्रेकआउटला तुम्ही बाय मध्ये बसू शकता. स्टॉप लॉस हा ठेवू शकतो. टार्गेट ही ट्रेड लाईन ज्या ठिकाणी टच होईल त्या ठिकाणी एक्झिट. कोर्ट मध्ये सेलचा सिग्नल निघलेला आहे. कॉन्कर आता या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणावर बाईक झोन तयार झालेला आहे. ही रेड ट्रेड लाईन तयार झाली ती खाली. तो कंटिन्यू आता वरती येतो या ट्रायंगल पॅटर्न मध्ये. आता वरती जर तुटला ग्रीन लाईनच्या वरती बाय मध्ये बसायचं. रेड ट्रेड लाईनच्या खाली सेल साईडला आपण ऑपॉर्च्युनिटी पाहू शकतो. कॅन्डलच्या ब्रेकआउटलाच आपल्याला एंट्री करायची असते. या ट्रेड लाईनच्या खाली सेल मध्ये बसायचं. या ट्रेड लाईनच्या वरती बाय मध्ये बसायचं.
हा मधला असतो नो ट्रेडिंग झोन आहे. आपलं इंडिकेटर वापरायला फार सोपं आहे. फक्त आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आपल्याला कुठे आहे हे आपल्याला शोधावं लागतं. शोधण्याची तर आपण मेहनत करू शकतो. डेव्हिस लॅब खालनं बाउन्स झालाय, या ठिकाणी आलं की इथून पुन्हा खाली आहे. जर समजा हा सेलिंग झोन तोडला तर मग याच्यावरती अजून मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार. HL मध्ये सुद्धा या सेलिंग झोनच्या वरती तुम्ही बाय मध्ये बसू शकता. ऍक्च्युली बायचा सिग्नल मिळाल्यापासून 283 पॉईंट हाफ ट्रेंड मध्ये आलेला आहे. हॅवल्स जोपर्यंत ग्रीन ट्रेड लाईनच्या वरती आहे तोपर्यंत हा बाय मध्येच राहील. जर या ठिकाणावरनं जर समजा हा सेलिंग मध्ये आला तर या ठिकाणी साईडवेज मध्ये जाईल थोडा. निफ्टीमध्ये अजूनही आपल्याला कोणताही सिनेरिओ मिळालेला नाही. या ठिकाणी सेल सेल झाला पण या ठिकाणी एवढा व्हॉल्यूम आपल्याला मिळालेला नाही. तर या ठिकाणी आता ज्यावेळेस आता समजा रिजेक्शन घेतलं खाली आलं तर या ठिकाणी ट्रेड लाईन पडेल, त्यावेळेस आपल्याला सेल साईडला बसता येईल, तोपर्यंत नाही. आणि जर या ट्रेड लाईनच्या मध्ये जर जाऊन मार्केट फिरत राहील तर आजच्या दिवस आपल्याला ऑप्शनला चान्स नाही, एवढं पक्क धरून चालायचं. या ठिकाणी आयटीसी मध्ये जो बाय मध्ये राहू शकता या सेलिंग झोन पर्यंत टार्गेट धरून. सेलिंग झोन तुटला वरचं टार्गेट, सेलिंग झोनच्या खाली आपला स्टॉप लॉस ठेवून ठेवू शकता येईल. JSW स्टील मध्ये एक चांगल्या प्रकारे ऑपॉर्च्युनिटी दिसते तुम्हाला. हा स्टॉप लॉस धरून या ट्रेड लाईनचं टार्गेट धरून चालायचं. 1:1 चा ट्रेड तुम्हाला आरामात मिळतो. आणि जर ही वरची ट्रेड लाईन तुटलीच तर आपल्याला नेक्स्ट सेलिंग झोन या ठिकाणी बघायला मिळतो. इथपर्यंत आपल्याला टार्गेट घेता येते इक्विटीला. स्टॉप लॉस थोडा मोठा ठेवू शकता तुम्ही. आणि जर मार्केट याच ठिकाणी साईडवेज राहिलं तर या ट्रेड लाईनला प्रत्येक वेळेस टेस्ट करत राहतात. कोटक बँक बायचा सिग्नल मिळालेला आहे, ब्रेकआउट सुद्धा झालेला आहे.
पण या ठिकाणी ट्रेड लाईनला जेव्हा टेस्ट करेल त्यावेळेसच तुम्ही बाय मध्ये बसू शकता. ज्यावेळेस ट्रेड लाईनच्या भरपूर लांब असेल त्यावेळेस ती अपॉर्च्युनिटी सोडून द्यायची. रिझन एकच आहे, ट्रेड लाईनला टेस्ट करायला खाली येईल आणि आपला स्टॉप लॉस जाईल. लुपिन बाय मध्ये सुद्धा धरू शकता. एसबीआय या ट्रेड लाईनच्या जवळ टच करायला येऊ शकते. टाटा मोटर्स. टाटा मोटर्स आता सेल मध्ये. ऍक्च्युली बायचा सिग्नल आहे, पण टोटल साइड वेज मध्ये थांबलेला आहे. या सेलिंग झोनच्या वरती बाय करायचं, तोपर्यंत आपल्याला काही करायची गरज नाही. टाटा पॉवर मध्ये सुद्धा तुम्हाला बघा बायचा सिग्नल मिळाल्यापासून 22 पॉईंट वरती. आता जर आपल्याला एंट्री परत करायची असेल तर या ट्रेड लाईनला ज्या वेळेस टेस्ट करेल तेव्हा या ट्रेड लाईन पासून वरती बाय मध्ये बसू शकता. ट्रेड लाईनच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा. टाटा स्टील ट्रेड लाईनच्या जवळ येऊन द्या, मग बाय मध्ये बसा. तोपर्यंत बसायची गरज नाही. निफ्टी या ठिकाणी साइडवेज मध्ये एंटर झाली. 3 मिनिट टाइम फ्रेम बघू आपण निफ्टीचा काय सिनेरिओ. पाच मिनिट टाइम फ्रेम मध्ये काय दिसते निफ्टी मध्ये. वरती आलेलं दिसते, पण आपल्याला इथं व्हॉल्यूम मध्ये काही प्रेशर दिसत नाही. निफ्टी या ठिकाणी बाय मध्ये आलेली, अजून सिग्नल नाही, व्हॉल्यूमचा प्रेशर पण नाही, त्यामुळे आपण एंट्री नाही करू शकत. आपला हा छोटा बॉक्स अजून तोडलेला नाही. हा बॉक्स इकडे सरकवतो.
हा सेलिंग झोन तुटून द्या, मग पुढे आपल्याला अजून ऑपॉर्च्युनिटी मोठी मिळेल. आणि जर कोणाला स्कॅल्पिंग करायचीच असेल तर इथून सुद्धा स्कॅल्पिंग करू शकता. या ट्रेड लाईनचा स्टॉप लॉस आणि या ट्रेड लाईन पर्यंत तुमचं टार्गेट असं ठेवू. हे फक्त रिस्की ट्रेडरसाठी होईल, परफेक्ट एंट्री तुम्हाला मिळणार नाही. परफेक्ट एंट्रीसाठी तुम्हाला थोडी वाट बघणं भाग आहे. जेव्हा ट्रेड लाईनला येईल तेव्हा बाय मध्ये बसायचं. आता सध्या फक्त स्कॅल्पिंगचे दिवस आहेत. या ट्रेड लाईनच्या खाली जर आलं ते एक्झिट करून घ्यायचं. मार्केट या पद्धतीनेच फक्त एका साईडला चालणार आहे. अजून बॉक्स आपलं तोडलेलं नाही. सगळे सिनेरिओ आपल्याला मिळाले पाहिजे. एक सिग्नल, दुसरं ते कॅन्डलचा ब्रेकआउट, ऑप्शन रेडी करून ठेवायचा, त्याचा एंट्री एक्झिट कुठे घ्यायची याची तयारी करून ठेवायची, आणि ज्यावेळेस व्हॉल्यूम वाढेल त्याच वेळेस त्या बाजूला एंटर करायचं. तर आपण आता सीई मध्ये पाहतोय चार्ट, तर सीई मध्ये सुद्धा आपण बघू शकता व्हॉल्यूमला स्पीड नाहीये, म्हणजे थोडक्यात टाइम डिके चाललंय ऑप्शन सेलिंग. सेलिंग झोन हा बाईंग झोन हे काय बनलेले आहेत तर ऑप्शन चेन मध्ये इथं स्ट्रॅडल तयार आहे. इथं जास्त ऑप्शन सेलिंग झालेली आहे, या ठिकाणी सुद्धा सेलिंग झालेली आहे, आणि याच्यामध्येच मार्केट फिरते. नंतर पक्की एंट्री घ्यायची असेल तर हा सेलिंग झोन तुटल्यानंतर तुम्ही घेऊ शकता. 40 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला आरामात मिळेल. ठेवताना 40 पॉईंटचं टार्गेट, 40 पॉईंटचं लॉस एवढंच ठेवा. आता माझा आवाज बंद होणार आहे. स्क्रीन
चालू राहील, मीटिंग ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल.